श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। आज गुरुवार आहे आणि मी माझा एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ठीक आहे, जसं मी दर गुरुवारी करते, फक्त आज थोडा लेट झाला आहे, सॉरी। तर मी फटाफट सांगते कारण का व्हिडिओचा टायमिंग खूप कमी आहे, तुम्हाला माहिती आहे। तर सगळ्यात पहिला मी सांगेल, एक वेळेस माझ्यावर खूप वाईट वेळ आली होती। त्या टायमाला मला कळत नव्हतं की मी कोणत्या साईडला जाऊ। तर एक समजून घ्या की दोन रस्ते माझ्या समोर होते, एक चांगला एक वाईट। हे कळत नव्हतं की कोणता रस्ता मी घेऊ, चांगला घेऊ की वाईट घेऊ। तर त्या टायमाला मी जेव्हा घरातून निघाले तेव्हा विचार केला होता की जे माझ्यासमोर स्वामी देतील ते मी घेईल असं। तर मी जेव्हा बाहेर निघाले ना, तेव्हा मला ना स्वामी जिथे तिथे, मी घराच्या बाहेर निघाल्यापासून स्वामी जिथे तिथे मला स्वामी दिसत होते। तर मला असं वाटलं की हे काय आहे, म्हणजे मला कोणती गोष्ट स्वामी सांगायचा प्रयत्न करतायत हे मला समजत नव्हतं। मला हळूहळू क्लिक व्हायला लागलं की मी कुठेतरी चुकून राहिले कोणत्या तरी गोष्टीमध्ये। तर ती गोष्ट मला स्वामींनी माझ्यापर्यंत पोचवली। आणि आता ती स्टोरी काय होती, काय माझं बोलायचा उद्देश फक्त हाच आहे की जेव्हा आपण चुकतो तेव्हा स्वामी आपल्याला नेहमी रस्ता दाखवायला पुढे असतात। कारण का अशा ठिकाणी जिथे स्वामी म्हणजे दिसूच शकत नाही, म्हणजे असूच शकत नाही, म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा ते दिसत होते मला। म्हणजे ते मला हिंट देत होते, ते मला सांगत होते की हे जे पण आहे हे करायचं किंवा ते करायचं आहे, हा जो रस्ता आहे हा आपल्याला स्वामी सांगत होते। तर मी नेहमी हाच विचार करते की नेहमी आपण जेव्हा वाईट गोष्टीवरती विचार करतो तेव्हा एकदा शांतीने बसून या गोष्टीला सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्यासाठी बरोबर काय आणि चूक काय आहे। तर नेहमी डिसिजन घेताना घाई करू नका, शांततेने, शांत डोक्याने, आरामात स्वामींचं नाव घेऊन अजून तुम्ही वेळ घ्या। आणि कधी पण तुम्हाला रस्ता दाखवायला तर आहेच स्वामी आपल्यासोबत। उद्या स्वामी प्रगट दिवस आहे, तर मी उद्या तुमच्यासाठी स्वामींचा एक छान व्हिडिओ घेऊन येणार आहे। सो माझा अनुभव कसा वाटला प्लीज मला सांगा। श्री स्वामी समर्थ सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ आणि सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांसाठी आज गोडाधोडाचं जेवण असेल आणि मी विचारलं होतं की नैवेद्य काय द्यायचं आहे, अजून मला त्याच्यावर कोणीही रिप्लाय केलेला नाही आहे। सो मला सांगा की उद्या नैवेद्याला काय ठेवू शकतो आपण, तो प्लीज मला रिप्लाय करा। थँक्यू सो मच सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहू। श्री स्वामी समर्थ, थँक्यू।